बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस माघार घेणार, उमेदवार मागे घेण्याचा निर्णय झालेला आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती। बारामती निवडणूक काँग्रेसनं बिनविरोध करावी, शरद पवारांनी दिला सल्ला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीला बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात मंथरणी। राष्ट्रवादी नेत्यांच्या मंथरणीला यश मिळेल का हे बघावंच। बीडच्या मसाजोग सरपंच पदाची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीये। अश्विनी देशमुखांविरोधात स्वरूपानंद देशमुख उमेदवारी दाखल करणार। पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची घेतली शपथ। शपथविधीला सुनेत्रा पवारांसह सुनील तटकरेंची उपस्थिती। भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची सुनावली शिक्षा। भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर। आपल्याच भक्तांवर बोगस अधिकाऱ्यांकरवी छापेमारी करून उकळत होता पैसे। नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींची धक्कादायक मोडस ऑपरेंडी। नवीन जॉईन झालेल्या महिलांवर दबाव टाकून करत होते शोषण। इराणच्या तेल प्रकल्पांवर शस्त्रसंधीनंतरही हल्ला। प्रत्युत्तरादाखल इराणचाही कुवेत आणि सौदीच्या तेल प्रकल्पांवर मोठा हल्ला। कॉलेज काम ह्याच्यासाठी जात असतात आणि तासन तास पेट्रोल डिझेल वाया जातच, पण वेळही वाया जातो आणि त्याच्यामुळे पुण्याच्या ट्रॅफिकसाठी वारंवार सातत्याने काय सुधारणा करण्यासाठी या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करत असतो। आज नॅशनल हायवे आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्याचा आमचा रिव्ह्यू होता। ताई, आता उन्हाळा वाढतोय, धरणातला पाणी साठा कमी होतोय, त्यामुळे जलसंपदा विभागाचं असं म्हणणं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात करावी। त्या संदर्भातली बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे। पण तुम्हाला काय वाटतं, पाणी कपातीची खरंच आवश्यकता आहे का? काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की हा एक गंभीर प्रश्न आहे। आपल्याला आठवत असेल की दादा पालकमंत्री असताना नेहमीच उन्हाळ्याच्या आधी आम्ही सगळेच एक रिव्ह्यू मीटिंग घ्यायचो आणि पाण्याचं नियोजन कसं झालं पाहिजे किंवा व्यवस्थित कसं व्हावं याच्यासाठी मग शेतीचं पाणी असेल, नागरिकांना शहरात लागणारं पाणी असेल, याचं नियोजन नेहमीच करायचो। त्याच्यामुळे ह्याही वेळी प्रशासनाने जातीने लक्ष घालून लोकांना कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे। निवडणुकीत काही पाण्याचा विषय गंभीर होत चाललाय, तर 2 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळे शहरात अक्षरशः पाणी तुंबलं होतं। म्हणजे एका बाजूला पाणी तर दुसऱ्या बाजूला पाणी तुंबते। कुठेतरी टाउन प्लॅनिंग आणि महापालिकेच्या कामाचा अभाव वाटतोय। नाही, कामाचा अभाव तर नेहमीच असतो आणि आम्ही नेहमी सांगतो अर्धवट कामं पूर्ण होतात। त्याच्यामुळे अनेक वेळा डिलेड प्रोजेक्ट्स असतात किंवा पाण्याचं नियोजन किंवा जे नाले सातत्याने, वंदनाताई किती वर्ष या नाल्यांबद्दल बोलतात, त्या नाल्यांवर रस्ते झाले, नाल्यांवर बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामुळे मग ती ब्लू लाईन, रेड लाईन याला काही दुर्दैवाने या डेव्हलपमेंटमध्ये काही अर्थच राहिलेला नाही। त्यामुळे पुण्यामध्ये कधीही एवढं पाणी तुंबायचं नाही। आपण जिथे उभे आहोत तिथेच गेल्या किती वर्षात आम्ही किती कंप्लेंट करून करून थकलो। याच चौकामध्ये किती वेळा पाणी येतं आणि माझं स्वतःचं पुण्याचे कलेक्टर आणि दत्ता मामा भरणेशी गेल्या आठवड्यात 2-3दा बोलणं झालं की अवकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यात ह्या भागामध्ये जे काही नुकसान झालं त्याची भरपाई ही सरकारने तातडीने दिली पाहिजे। आणि भरणे मामांनी त्याचा एक रिव्ह्यू पण घेतला। तेही मला म्हणाले की काळजी करू नका, कलेक्टरही म्हणाले मला काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित नियोजन करतोय। आमचं सगळ्यांचं लक्ष आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा न्याय मिळाला पाहिजे आणि शहरामध्ये जी अपूर्ण कामं आहेत किंवा नाले सफाईसाठी एवढा निधी दिला जातो ते व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होते का नाही हे बघितलं पाहिजे। आणि पावसाळ्याच्या आधी पावसासाठी सगळ्या प्रशासनाने तयारी केली पाहिजे। बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भातला प्रश्न आहे, अजितदादांचं निधन झालं त्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे, तुम्ही तिथं उमेदवार दिलेला नाहीये, एक प्रकारे तुम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिलाय, तर प्रचारामध्ये सुनेत्रा पवारांच्या तुम्ही सुद्धा उतरणार आहात का? स्वतः प्रचार करणार आहे का बारामती? अजून काही त्याची चर्चा नाहीच आहे, त्याच्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा बघू। बिनविरोधचं काय होणार आहे की नाही? कारण सपकाळांना सगळे आमदार भेटले, रोहित पवार भेटले, नाही मला वाटतं रोहित दादा
रोहितची काल आज सकाळी मीटिंग झाली सपकाळांबरोबर आणि रोहितनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली की काँग्रेसच्या बद्दल जे काही वक्तव्य झालं त्यांच्याकडून त्याच्याबद्दल रोहितनी मनापासून दिलगिरी व्यक्त केली की बाबा काय चूक भूल असेल तर माफ करा असं म्हणून रोहितनी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली आहे. बघूया काय होतं. पण ही दिलगिरी पार्थ पवारांनी सुद्धा व्यक्त करायला हवी होती असं वाटतं का ताई तुम्हाला? तुम्ही आत्या म्हणून त्याला काही सांगणार की नाही? नाही बघा आत्या म्हणून जे सांगायचं असतं ना ते घरात सांगायचं असतं कॅमेरावर नसतं ताई, सांगायचं. पार्थ पवारांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का? कारण की काल सुद्धा सुनेत्र पवारांनी हर्षवर्धन सपकाळांना पाठिंब्यासाठी फोन केलेला मला होता. खरंच याच्यातली काही माहिती नाही याचं कारण माझं काल कुणाशी बोलणं झालेलंच नाही. एकतर दुसरं भारतावर जे आर्थिक संकट आलेलं आहे काल युद्ध थांबलेलं आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात LPG असेल पेट्रोल डिझेल असेल याच्यात झालेले काही बदल त्यातून महिला आरक्षणाचं येणारं बिल त्याचबरोबर महागाई जी झालेली आहे किंवा गॅसचा तुटवडा जो झालेला आहे ह्या सगळ्या अनेक गोष्टी कालच्या दिवसभरात झालेल्या आहेत. तर त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ राज्य आणि देश पातळीवर या सगळ्याचा फॉलोअप करून कारण का आपले काही लोक अनेक ठिकाणी अडकलेली आहेत त्याचाही काल फॉलोअप घ्यायचा होता. त्यामुळे त्या सगळ्या गडबडीत त्या कामात मी व्यस्त होते त्यामुळे मला ह्याची फारशी काय माहिती नाही. अमितदादांनी प्रदेश अध्यक्षांना ज्यावेळेस भेटायला गेले होते अजित पवार म्हटले की पार्थ यांचा भाऊ म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यावर प्रदेश अध्यक्षांनी चिनीतलांना फोन लावला. चिनीतला असं म्हटलं की राष्ट्रीय हायकमांड जे आहे त्यांना बोलून कळवतो. जर कदाचित प्रदेश अध्यक्षांनी ही भावना राष्ट्रीय हायकमांडकडे मांडली सुनेत्रा वहिनींनी सुद्धा हायकमांडला फोन केल्याची माहिती आहे. काँग्रेस मग माघार घेईल. मला माहिती नाही मला आत्ता तरी याच्यावर काही बोलता येणार नाही. पण रोहितनी मनापासून काँग्रेसला जर काही दुखवला झालं असेल तर मनापासून त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून अतिशय जबाबदारी पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आहे. चांगल्या संस्कारांची गोष्ट. तुम्ही पण आवाहन करणार का काँग्रेसला? कारण तुमच्या दिल्लीत नेत्यांशी थेट संबंध आहे. अनेक मोठी भूमिका जेव्हा लागल्या अशा सिच्युएशन नंतर जेव्हा कोणी उमेदवार दिला होता तुम्हाला अपेक्षा आहे का की काँग्रेस याच्यात अर्ज मागे आहे? बघूया ना 2-4 तासात कळेलच. हे दुसरीकडे अजितदादांचं निधन झालं त्यानंतर रोहित पवार ज्या पद्धतीने याबद्दल लढतायत काल लोकशाहीच्या क्रॉस फायरमध्ये सुद्धा रोहित पवार म्हणाले की योग्य पद्धतीने तपास होत नाहीये महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाहीये. कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही सुद्धा त्याबाबतचा पाठपुरावा करत असाल तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा या तपासाबाबत समाधानी एक आहात गोष्ट का? आपल्याला सगळ्यांना मान्यच केली पाहिजे की दादाचा निधन झाल्यानंतर सगळ्यात जास्त फॉलोअप किंवा पाठपुरावा माहिती ही सगळी माध्यमांनी मदत केली पण सगळ्यात जास्त योगदान हे रोहितचं आहे ह्याचं. आणि त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आम्ही सगळ्यांनी दोन्ही हाऊसेसमध्ये हा मुद्दा मांडला. पण मला हे जड अंतःकरणाने मी म्हणते की ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षा होती की ह्याच्यावर चर्चा आपलं असेंब्लीमध्ये झाली पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी रोहितनी मांडलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आणि आम्ही करू. पण मला एकच प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारायचा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघणार आहोत. राष्ट्रीय खर्च आणि काही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त झाली ती अवकाशानं झाली आणि अवकाशानं झाल्यावर एक कर्तृत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रापासून गेला. अशी मला विचारलं त्यांनी काँग्रेसचा सल्ला दिली की या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अविरत करणं योग्य होईल. हा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आमचा सल्ला आहे.